सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 25,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि, ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई, ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई, ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई, ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई, ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तुखे सभु मिलंदे। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महानगर पालिका आयुक्त विकास डाकणे शहर में महापालिका के स्कूलों में कैसे सुधार हो, इसे लेकर आयुक्त ने एक विजन तैयार किया है। शहर में महापालिका के 21 स्कूल हैं, जिनमें से 6 स्कूलों को आदर्श स्कूल बनाया जाएगा, जिनको नागरिक भी देखने आएंगे। जहां स्कूलों के स्ट्रक्चर में सुधार तो होगा ही, साथ ही जो शिक्षक हैं उनको भी ट्रेनिंग दी जाएगी। वहीं बच्चों की पढ़ाई पर भी ध्यान दिया जाएगा। महापालिका के स्कूलों में बच्चों को जर्मन और फ्रेंच भाषा भी मुफ्त में सिखाई जाएगी, ऐसा मनपा आयुक्त विकास डाकणे ने बताया। आयुक्त ने बताया कि महाराष्ट्र सरकार ने जर्मनी देश से करार किया है, जिसके चलते हर वर्ष में 50,000 इसके लोग चाहिए, जिस कारण ही स्कूलों में इसकी शुरुआत की जा रही है, ताकि बच्चों को भविष्य में इसका फायदा मिल सके। ब्युरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्हासनगर। भुवनेश्वरला काय झालं, राजस्थानला आहे, सांगली जिल्हा परिषदने चांगल्या केलेल्या आहे। आम्ही पुण्याला असताना पुण्याची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये नाही, जिल्हा परिषद माझी शाळा सुंदर शाळामध्ये पुण्याची शाळा पहिली आली एक। तर ह्यामध्ये आम्ही त्याचा अभ्यास केला डिटेल। मी नंतर आमदार मध्ये असताना एकदा प्रेझेंटेशन दाखवतो, त्याचे 86 एलिमेंट्स आपण काढले। एखादी शाळा चांगली आहे तर त्यामध्ये काय पाहिजे, तर पिण्याचं पाणी पाहिजे, त्यांचे जे युरिनल्स आहेत किंवा त्यांचे जे कमोड आहेत ते लहान मुलांच्या साईज प्रमाणे पाहिजेत। पाण्याचा नळ आहे तो मुलं सुरू ठेवतात, तर मग तो दाबला तेवढंच पाणी आपोआप बंद होईल असा लावणे। वर्गामध्ये आपण काय करतो, व्हिट्रिफाईड टाईल्स लावतो, ते बेंच हलवतात तर ते फुटतात, ते पायाला लागतात, त्याच्याऐवजी तिथं कोटा फरशी लावणे, चांगल्या प्रकारचे सायनेजेस लावणे, मुलांना खेळण्यासाठी एवढं ग्राउंड पाहिजे, तिथं काय काय सुविधा पाहिजेत, लॅब पाहिजेत, हे सगळं। अगदी प्रत्येक रूम मध्ये फॅन आहे का, मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन प्रत्येक शाळा त्याचा प्रत्येक वर्ग चेक केलाय, प्रत्येक वर्ग बर का, की इथं गळतंय, ह्या सगळ्यांना माहिती आहे की ही खिडकी आहे, अरे ही उघडी काय, ह्याला ग्रिल लावा, मागे कचरा आहे, कुठं पार्किंगची सोय नाही। तर हे एकदम आपण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आपण शाळेचं घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता ह्या आपण पॅटर्न 6 शाळा आदर्श करतो आहोत, की त्याच्यामध्ये आपल्याकडे 21 शाळा आहेत, त्यातल्या 6 शाळा आपण पहिल्या टप्प्यात ह्या 1 वर्षामध्ये आदर्श शाळा करतो आहोत, की ह्या शाळा बघायला बाहेरून लोक येतील अशा करतो आहोत। आपली जी मुलं आहेत, पण नुसतं आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करत नाहीये, तर आपण त्या शिक्षकांचं आधी त्यांची परीक्षा घेतोय, शिक्षकांना काय येतं ते बघतोय। आपल्याकडे काही बिर्ला फाउंडेशन आहे, आकांक्षा फाउंडेशन आहे, हे लोक आपल्याला फ्री मध्ये CSR मधून त्यांना ट्रेनिंग द्यायला तयार आहेत। आपण शिक्षकांचं ट्रेनिंग करून त्यांना अपग्रेड करतो आहोत। मग मुलांच्या परीक्षा होते, 4थीतला मुलगा 4थीतल्या स्पीडने शब्द वाचू शकतो का, लिहू शकतो का, ते होईल। त्या मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आपण त्याला एका लेवलला आणतो आहोत। दुसरं की पहिल्यांदा होत असेल कुठेही की आपण त्या गरीब घरातल्या मुलांना फ्री मध्ये जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज शिकवतो आहोत, म्हणजे त्यांना पुढे कुठे स्किल साठी, जसं महाराष्ट्र शासनाने जर्मनी सोबत करार केलाय, त्यांना ह्या 1 वर्षामध्ये 50,000 स्किल लोक पाहिजे। तर मग आपली ही मिडल क्लास किंवा लोअर इन्कम स्ट्रॅटा मधली जी मुलं आहेत, त्यांना जर जर्मन भाषा येते किंवा जर फ्रेंच येते आणि त्याच्यासोबत काहीतरी ITI केलंय, तर त्याला खूप चांगल्या ठिकाणी संधी मिळेल। अशा गोष्टी आपण शाळेत करतो आहोत। शाळेचा पूर्ण प्लॅन बनवलेला आहे। मी वाटलं तर तुम्ही आला तर त्याच्यावर एक येतो, एक आम्ही प्लॅनिंग पण दिला होता 5 नंबरला, जशा सरकारी या 3 शाळा आहेत, तर त्या 3 शाळेतली मुलं कुठं 40 असतील, 20 असतील, ती एका शाळेत। परफेक्ट, मी अगदी बरोबर, हे सुद्धा आमच्या ह्याच्यात आहे। मी काही शाळांमध्ये गेलो, काय
जसं ती गुजराती शाळा कोणती आपली खतुराने बसायचे ते वॉर्ड ऑफिस 14 नंबर तिथं पूर्ण शाळेमध्ये एकच शिक्षिका आहे, त्याच मुख्याध्यापिका आहेत आणि त्याच पहिली ते चौथीला ही लाईन पहिली दुसरी तिसरी चौथी करून ते शिकवतात. खूप विचित्र अवस्था आहे. तिथं आम्ही स्वतः आपले सगळे शिक्षक कर्मचारी श्रमदान करून ती पूर्ण शाळा आपण चकाचक करून घेतली. पाण्याचे तिथं वॉटर कूलर लावलेले आहेत. तर हे पाटील साहेब जे बोलले ते अतिशय महत्वाचे आहे की आपण एखादी 2-3 एकरची शाळा आहे, मोठी बिल्डिंग आहे आणि मुलं किती शिकतायत तिथं 50, त्याच्या शेजारी 1 किलोमीटरवर गेलं तिथं मुलं किती शिकतायत 30. तर तिकडं 2 शिक्षक इकडं 2 शिक्षक, त्यापेक्षा आपण वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक एकत्र करतो आहोत. ही शाळा इन्फ्रास्ट्रक्चरनी चांगली करतोय, त्या शिक्षकांना ट्रेन करतोय, तिथं स्पोर्ट्स आहे किंवा हे नवीन फ्रेंच जर्मन लँग्वेज आहे. असं करून त्या 21च्या समजा 8 शाळा झाल्या तरी आपल्याला चालतील, पण त्या टॉप क्वालिटीच्या होतील आणि तिथं गव्हर्नमेंटच्या रूलनुसार शिक्षक असेल किंवा लॅबोरेटरीचा टीचर असेल, स्पोर्ट्सची अवेलेबिलिटी असेल, असं करतोय. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।